नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण. मी फॉरेस्टर प्रियंका तुम्हा सर्वांचे फॉरेस्टर प्रियंका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते. आज थंबनेल पाहून तुम्ही इथं आला असेल किंवा नोटिफिकेशन आला असेल तर सर्वांचं वेलकम आहे. आजचा व्हिडिओ हा स्पेशल इंग्लिश अभ्यास कसा करावा किंवा इंग्लिश विषयी ज्यांना भीती वाटत आहे त्या व्यक्तींसाठी असेल. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपण एक स्पेसिफिक टॉपिक आज घेणार आहोत. आता इथं काही बोर्ड वगैरे नाही की किंवा पेन नाहीये माझ्याजवळ की मी तुम्हाला समजून देईल फळ्यावर वगैरे. तर सर्वांनी थोडंसं समजून घ्यायला अशी अपेक्षा आहे. कारण सध्या मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे, तर जसं जितकं मला शक्य होते किंवा जितकं मला पॉसिबल आहे तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. म्हणजे कसं, ज्यांच्या मनात इंग्लिश विषयाची खूप भीती आहे किंवा ज्यांनी अजूनही इंग्लिशचा अभ्यास केला नाहीये तर त्यांनी आपला हे व्हिडिओ जे येतील आता इथून पुढे किंवा आजपासून म्हणा, त्यांनी क्रमशः पाहायला सुरुवात करा किंवा म्हणजे नेहमी कंटिन्यू पहा. तुम्हाला नक्कीच इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह दिसेल आणि तुमच्या मनात जी भीती आहे ती नक्कीच भीती दूर केली होईल. आता इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा याबद्दल मी थोडेसे तुम्हाला सांगणार आहे. आता समजा आपण एक टॉपिक घेणार आहोत आज की इडियम्स आणि फ्रेजेस. तर इडियम्स आणि फ्रेजेस म्हणजे काय, तर म्हणी आणि वाक्प्रचार. या प्रश्न कसा येतो, एखादी इडियम्स दिली जाते किंवा एखादी फ्रेज दिली जाते आणि त्याचा अर्थ काय आहे तो इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगायचा असतो. तर ते तुम्हाला सांगायचं असते, म्हणजे ते तुम्हाला ओळखायचं असतं. मग हे असं किती इडियम्स आहेत आतापर्यंत, भरपूर आहे, हजारो, 500, 2-3 हजार अशा इडियम्स असतील. पण तुम्ही जास्त नाही करायच्या. तुम्हाला 500, 700 इडियम्स पाठ केल्या किंवा त्या मी तुमच्याकडून पाठ करून घेईन व्हिडिओच्या माध्यमातून, तरी तुम्हाला चांगलाच फायदा होईल. त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येतात, म्हणजे 4 मार्क्स हे फिक्स करून ठेवायचे आपले इंग्लिश या विषयाचे. आणि इंग्लिश या विषयाला मार्क्स फिक्स करणं इतकं अवघड नाहीये, कारण तुम्हाला जर माहित झालं नाही की या टॉपिकवर प्रश्न येतो, मग तुम्ही तो टॉपिक एकदम परफेक्ट करून ठेवा की जेणेकरून कोणताही प्रश्न येऊ दे त्या टॉपिकवर तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे आलंच पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया एक एक इडियम्स पासून. पहिली आपली इडियम्स आहे. इडियम्सचा अभ्यास कसा करायचा मित्रांनो, इडियम्स मध्ये एकदम सोपं असते. म्हणजे कसं, म्हणी आणि वाक्प्रचार. मराठीमध्ये जसं आपल्या म्हणी असतात तसे इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणी असतात, त्यांचाच आपल्याला वापर करायचा असतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं की आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड आहे असं करायचं आणि ते रिलेटेड ज्या आहेत त्या रिलेटेडला तुम्ही कंटेन करायचं आणि लक्षात ठेवायचं. ते कसं करायचं, मी आज 5 इडियम्स आपण घेऊयात आणि रोज असं वाढवत जाऊन ह्या 5 इडियम्स तुम्हाला आज व्हिडिओतून जर समजा तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर आजच्या आज ह्या 5 इडियम्स तुम्हाला पाठ झाल्या पाहिजे आणि त्या तुम्ही लिहून ठेवायच्या आहे. इंग्लिशला सेपरेट व्होकॅब्युलरीसाठी एक वही करा आणि जे मी आपण घेणार आहोत ते किंवा तुम्ही जे सेपरेट अभ्यास करणार आहात इंग्लिशचा ते असं इडियम्स म्हणजे व्होकॅब्युलरीवर 5 ते 6 प्रश्न येतात. मग तुम्ही म्हणाल मॅडम इंग्लिशचा आम्ही इतका अभ्यास कुठून करू, आम्हाला 4 आणि 5 मार्क येतात किंवा आम्हाला इंग्लिश काहीच येत नाही. जर आपण व्होकॅब्युलरीच एकदम बेस्ट केली तर हे 4 ते 5 प्रश्न कुठेच जाणार नाही आपले. तर चला सुरुवात करूयात. आपली पहिली इडियम्स आहे, सर्वांनी लिहून घ्यायचंय, वही पेन हातात घ्या आणि लिहायला सुरुवात करा. पहिली इडियम्स आपली आहे व्हेन पिग्स फ्लाय. म्हणजे व्हेन पिग फ्लाय म्हणजे हे काय, याचा अर्थ काय, अशक्य गोष्ट आहे. तर त्याचा इंग्लिशमध्ये मिनिंग कसं होतं, समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन. म्हणजे समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन. आता हे कसं पाठ करायचं, व्हेन पिग्स फ्लाय हे झालं, त्याचा अर्थ आहे समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन. म्हणजे अशी एखादी गोष्ट आहे जी अशक्य आहे, जी माझ्याच्याने होणारच नाही. आता तुम्हाला कसं वाटतंय की बाबा इंग्लिशचा अभ्यास माझ्याकडून होणारच नाहीये, मग तुम्ही कसं म्हणणार, देन इंग्लिश स्टडीज व्हेन पिग फ्लाय. म्हणजे माझ्याकडून हे शक्य होणार नाही, हा झाला याचा अर्थ. त्याच्यानंतर आता दुसरी इडियम्स आहे, ती पहिली इडियम्स झाली आपली व्हेन पिग्स फ्लाय, ते तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे किंवा ते लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर दुसरी इडियम्स आहे आपली टू कॉस्ट अँड आर्म्स अँड लेग्स. टू कॉस्ट आर्म्स अँड लेग्स म्हणजे याचा अर्थ काय, व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडी गोष्ट असणे. आता टू कॉस्ट, आता कॉस्ट शब्द आला याच्यामध्ये. कॉस्ट म्हणजे काय, किंमत. आर्म्स म्हणजे काय, आर्म्स टू लेग म्हणजे आपल्याला इतकी महागडी आहे ही गोष्ट की जी आपल्याकडून घेणं शक्य नाहीये. समजा आता आपण गेलो, आपल्याकडे काही कमवत नाहीये, आपण सध्या आपण कसे बेरोजगार आहोत, आपल्याला पैसे कुठून येतात, घरून येतात. मग एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची वाटली किंवा मग आपण ज्यावेळेस बाजारात जातो, आता याचीच गोष्ट घ्या शूजची. एखादा मुलगा घेतो सेगाचे शूज घेतो, कोणी कॅम्पसचे शूज घेतात, आता कलंजीचे शूज घेतात. पण ते एक आपल्या परवडेल असे 1000-2000 पर्यंत घेतो. पण एकदम पुमा नाईकीचे शूज आपण घेऊ शकतो का, तर नाईकी ज्याची किंमत 5000-10,000 आहे तर ती आपण घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. मग ते काय झालं आपल्यासाठी, टू कॉस्ट अँड आर्म्स अँड लेग्स म्हणजे काय, खूप महाग असणे. ही झाली आपली दुसरी इडियम्स. आता तिसरी इडियम्स आहे, सर्वांनी लिहून घ्यायचंय कृपया आणि पाठ करायचं आहे. आणि तर तिसरी इडियम्स आहे अ पीस ऑफ केक.
म्हणजे काय झालं, अ पीस ऑफ केक म्हणजे काय, पीस म्हणजे काय रे, शांती असते, किंवा पीस ऑफ केक म्हणजे एकदम सोपे असणे, टू व्हेरी इझी म्हणजे काय, एकदम सोपं असणे. आता तुम्ही एखादा व्यक्ती म्हणू शकतो की मॅडम तुम्ही आम्हाला सांगता येईल तर आम्हाला हे खूप सोपं वाटत आहे, तर मग तुम्ही असं म्हणू शकता, इंग्लिश व्होकॅब्युलरी इज अ पीस ऑफ केक. हे झालं तुमचं इंग्लिशचं, म्हणजे तुम्ही जर प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा बेस्ट तुम्ही करू शकता, किंवा बेस्ट तुम्ही लिहू शकता ह्या म्हणी वगैरे. तर पीस ऑफ केकचा अर्थ काय, खूप इझी असणे, खूप सोपं असणे, किंवा व्हेरी इझी त्याचा अर्थ असा आहे. ही झाली आपली तिसरी इडियम. त्यानंतर नेक्स्ट इडियम आहे टू फील अंडर द वेदर. टू फील अंडर द वेदर सर्वांनी लिहून घ्यायचं आहे, टू फील अंडर द वेदर. मग त्याच्यानंतर त्याचा अर्थ काय आहे, टू बी इन किंवा नॉट फिलिंग वेल. हे झालं त्याचा अर्थ, म्हणजे काय, मूड ऑफ असणे किंवा मग इच्छा नसणे, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे कसं, आता तुम्हाला कुणी आला, एखादा मित्र आला बोलवायला की चला आपण जाऊयात, मला बाहेर जायचं असेल, तर समजा तुम्ही अभ्यास करत आहे लायब्ररीत, तुम्हाला फोन येतो की एखादा मित्राचा फोन येतो किंवा मैत्रिणीचा फोन येतो, चलणार आहे आपण इकडे जाऊन या, चल ना आपण थोडं बाहेर जाऊन येऊ. तर तुम्ही काय म्हणणार की नाही माझी इच्छा नाहीये रे, किंवा माझा मूड नाहीये. तर त्याला काय म्हणायचं, टू फील वेदर द टू फील अंडर द वेदर. म्हणजे वेदर म्हणजे काय, आभाळ. एखादा समजा आभाळ, पावसाळ्याचे दिवस आहेत आता, समजा ढग दाटून आल्यानंतर कसं कसं तरी होतं, इच्छा नाही होत किंवा अंग वगैरे दुखतं, आपल्याला मूड फ्रेश राहत नाही, त्याला असं म्हणायचं टू फील अंडर द वेदर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली इडियम आहे टू ऍड इन्सल्ट टू इंजुरी. टू ऍड इन्सल्ट टू द इंजुरी. सॉरी, थोडंसं हे होतंय, मलाही बोलायला प्रॉब्लेम होत आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या. टू ऍड इन्सल्ट टू इंजुरी याचा अर्थ काय, टू मेक अ सिच्युएशन वर्स. म्हणजे एखादा समजा तुमचा मित्र आहे, तो जर मागची ऍड दिली असेल, किंवा तो जर समजा नाही मेरिटमध्ये बसला, किंवा तो फेल झाला असेल, तर तुम्ही काय म्हणता की का रे तुला इतके कमी मार्क्स कसे पडले. म्हणजे सारखं सारखं येऊन विचारतात, किंवा आपले नातेवाईक विचारतात अजून तू किती वेळ अभ्यास करणार. म्हणजे तो व्यक्ती आधीच स्वतः खचलेला असतो, किंवा मला काय करू हे आधीच मला सुचत नाहीये, आधीच मला दुःख आहे, त्यावर अजून बाहेरचे लोक येतात आणि विचारतात की कधी होणार आहे तुझं, किती वेळ लागणार तुला, तुला इतके कमी मार्क्स कसे पडले. म्हणजे काय असते, आधीच दुःख असतं, बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या दुःखावर मीठ चोळून निघून जातो. त्याला काय म्हणायचं, टू ऍड इन्सल्ट टू इंजुरी. म्हणजे टू मेक अ सिच्युएशन वर्स. टू मेक अ सिच्युएशन वर्स हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे याचा अर्थ, म्हणजे दुःखावर मीठ चोळणे, हे झालं त्याचा अर्थ. तर आपली नेक्स्ट म्हण आहे ब्रेक अ लेग. आहे ब्रेक अ लेग. तर ब्रेक अ लेग म्हणजे काय, एकदम चांगले होणे, किंवा तुमचे चांगले हो, म्हणजे गुड लक. आपण एखाद्याला विशेष देतो नाही का, जा बाबा भविष्यात तुझं चांगलं हवं, इन फ्युचर तुझं चांगलं असावं. आपण एखाद्या मित्रापासून लांब जातो, किंवा मग आपण असं बोलता बोलता म्हणतो, समजा ह्याच गोष्ट आहे की समजा ब्रेकअप वगैरे होतो आपला, आपल्याच रिलेटेड आहे. समजा एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं ब्रेकअप झालं, जे व्हावं नाही असं माझी इच्छा नाही की व्हावं म्हणून, समजा झालं ब्रेकअप, तर एकदम भावनिक व्यक्ती असतात. एखादा भावनिक व्यक्ती काय म्हणतो, जा तुला नाही माझ्यासोबत राहायचं तर तू चालली जा, किंवा तू चालला जा, तुझं चांगलं हो भविष्यात, विश यू गुड लक, त्याला म्हणायचं ब्रेक अ लेग. हे झालं, हे आपल्या दैनंदिन बाबतीत रिलेटेड आहे. कोणाला जर वाईट वाटलं असेल तर मी आधीच सॉरी म्हणते. आणि सर्वांनी शेवटपर्यंत पाहिलं असेल, एन्जॉय केला असेल असं मला वाटतं. आज आपण 5 इडियम्स पाहिले आहेत, त्यात तुम्ही सर्वांनी पाठ करायचे, आणि पाठ केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि इथून पुढे मग कंटिन्यू करायचे किंवा नाही ते मी ठरवेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वाटलं की मॅडम आमच्या अशा म्हणी पाठ करून घ्या, तर मी नक्कीच जसा वेळ मिळेल तसं मी पाठ करून घेईन. काही माझ्याकडून वेगळं काही वाटलं असेल तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगा की मॅडम हे सुधारलं पाहिजे, तर त्या सुधारणाही मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि आता सध्या आमची ट्रिप जाणार आहे 15 तारखेपासून, तर वेळ नाही मिळणार शक्यतो अभ्यासाविषयी, पण ट्रिपच्या ज्या गमती जमती आहेत त्या मी थोड्याफार युट्यूबला टाकीत जाईल. तुमची इच्छा असेल तर मला कमेंट्स करून सांगा की मॅडम तुम्ही जर म्हटले मला आम्हाला व्हिडिओ टाका, किंवा ट्रिपमध्ये काय चालतं, किंवा ट्रेनिंगमध्ये काय होते, ट्रेनिंगमध्ये कोणत्या गोष्टी होतात, त्या आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्हालाही छान वाटेल अभ्यास करायला. तर मी नक्कीच पोहोचवेल. पण सर्वांनी अभ्यास करायचा, एकच इच्छा आहे माझी, सर्वांनी अभ्यास करायचा आहे. आता मी 15 दिवस तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्ही अभ्यास करा म्हणून, कारण मी सुद्धा ट्रिपला चालली आहे. तर हे इडियम्स तुम्हाला कसे वाटले ते सांगा. सर्वांनी पाठ करायचे आहे, आणि इथून पुढे आपण नेक्स्ट तसेच करू. व्होकॅब्युलरी पूर्ण आपण पाठ करून घेऊ, आणि तुमच्या हक्काचे 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क हक्काचे तुम्हाला मिळून जातील, अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.